पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय शेठ भैरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराचे लाभ घेतले, तसेच अजय शेठ भैरा यांनी सांगितले, मला खूप आनंदाचा दिवस आणि सालवादप्रमाणे म्हणजे कमीत कमी 10 वर्ष, हा 10वा का 11वा वर्ष असेल आमचा। आम्ही कच्छ युवक संघ पनवेल प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टी प्रभाग 20 युवा प्रतिष्ठान ग्रामसंघ टक्का आणि अजय भैरा मित्र मंडळ यांच्या मार्फत कमीत कमी हा 10वा का 11वा रक्तदान शिबिर आमच्या वाढदिवसानिमित्त, माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे टक्कामाडी शाळेत साजरा करतो। आणि आम्हाला अपेक्षा असते की आपण रक्तदान करताना रक्तदात्यांच्या हा उन्हाचा महिना म्हणजे जो एप्रिल महिना खूप उन्हाचा महिना म्हणजे खूप गरमीचा दिवस, तर आम्हाला अपेक्षा असते का 50-60 पर्यंत आम्ही जाऊ, पण आमच्या विनंतीला मान देऊन किंवा आमच्या जे कार्यकर्ते आहेत ज्यांच्या आमंत्रित करून आम्हाला इथे प्रमाणात आम्ही जवळ 100च्या आसपास 100च्या वरती रक्तदाते आम्हाला इथे रक्तदान करत असतात। आणि आम्हाला अभिमान आहे की या रक्तदातामध्ये आपल्याला प्रत्येक रक्तदात्याला कधीतरी परत रक्ताची गरज लागणार आहे, त्या गरजेच्या मार्फत आपण त्या रक्त पुरवठा परत केला जातो। आणि आज या कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार आमचे प्रशांतदा ठाकूर, सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, सन्माननीय तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तसेच सभागृह नेता परेश ठाकूर, नितीनभाई पाटील, रविशेठ जोशी कांबरेचे शहराध्यक्ष, तसेच माझे सर्व कार्यकर्ते, आमच्या प्रभागाचे नगरसेवक माजी नगरसेवक प्रभाकर भैरा, प्रतीक भैरा, रघुनाथ भैरा व इतर सर्व कार्यकर्ते आज या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि मोठ्या प्रमाणात आतापर्यंत जवळजवळ 80 ते 85 लोकांनी रक्तदान इथं केलेलं आहे। आपण पाहत आलो, भारतीय जनता पार्टी ही निवड पार्टी नसून ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण यांच्या मार्फत आम्ही सन्मान्य आमचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा घेऊन आम्ही आमच्या प्रभागात काम करत असतो। आमदारांचं म्हणणं आहे प्रशांत ठाकूरांचा का प्रभागात जास्तीत विकासाची कामं तुम्हाला करता येतील ती विकासाची कामं तुम्ही करत राहा। पनवेल महानगरपालिका मार्फत सन्मान्य आयुक्त मंगेशजी चितळे यांनी प्रभागामध्ये आम्हाला निधी कमी पडू देत नाही आणि सभागृह नेत्यांची मागणी असते का जितकं शक्य होईल तेवढं काम प्रभागामध्ये होऊ द्या। या प्रभागाच्या मार्फत आम्ही विकास कामे आज जवळजवळ 40 ते 45 कोटीची कामे आज या 7 वर्षामध्ये प्रभागामध्ये झालेली आहेत। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, अशा प्रकारे आपण नागरिकांना शुभेच्छा द्या। आपल्याला सांगायला आनंद होत आहे का माझ्या प्रभागामध्ये माझ्याजवळ 3 ते 4 ठिकाणी या जयंत्या साजऱ्या केल्या जातात। सर्वप्रथम शिवाजीनगर, नंतर नवनाथ नगर, नंतर मोराज संकुल आमच्या इथे आहे, तिथे मोठा गेट छोटा गेट असा आहे, नंतर आमचा काउंटरमध्ये बौद्ध समाज बराचसा आहे। या 5-6 ठिकाणी जयंत्या खूप उत्साहामध्ये साजऱ्या केल्या जातात आणि यांच्यामध्ये आमचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह परेश ठाकूर यांची पण उपस्थिती या कार्यक्रमात लाभली जाते आणि आमचे सर्व कार्यकर्ते हा एकत्र कार्यक्रम घेऊन आम्ही गुढागोविंदा कार्यक्रम साजरा करत असतो। वर्ष आहे आम्ही अजय मित्र मंडळातर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच कार्यसम्राट आमदार श्री प्रशांतदा ठाकूर, माजी सभासद नेता परेशजी ठाकूर, त्यानंतर रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी हा उपक्रम घेतो आणि यंदाचं आमचं हे 10वं वर्ष आहे। आणि नुसतं राजकारण नाही तर हे एक आपुलकीचं काम आहे आणि ह्या मार्फत आम्ही जवळपास आतापर्यंत 1000 ते 2000 लोकांना रक्ताची गरज भागवलेली आहे। आणि आधी सुरुवात करताना पहिल्या वर्षी आम्हाला 50चा आकडा पण गाठता आला नाही, पण आज आतापर्यंत आम्ही आता 80च्या पुढे गेलेलो आहेत आणि सहज 100च्या पुढे जातो आणि आता हा आमचा विक्रमी 10वा वर्ष हा आमचा विक्रमी जाईल आणि असेच कार्य आमच्याकडून होत असतो आणि आम्ही करत राहू। आणि उद्या येणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त सुद्धा तो एक कार्यक्रम होता, पण उद्या लोक खूप बिझी असतील म्हणून आज आम्ही ठेवला। सगळ्या स्तरातून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळतो आणि दरवर्षी हा वाढतो आणि ही वाढावा हीच अपेक्षा आहे। धन्यवाद।